एमडी मॅफेड्रॉन विक्री करणारे 4 पुरुष आरोपी अटक. 3,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की अजय भिका रायकर वय 34 वर्ष, मोहसिन हनीफ शेख वय 36 वर्ष, अल्ताफ पीरन शहा वय 35 वर्ष हे 61.5 ग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता अशोका मार्ग येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून एमडी हा अंमली पदार्थ 2,97,500 रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल 25,000 रुपये किमतीचा, मोबाईल असा एकूण 3,22,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच सदर आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ हा त्यांनी यातील आरोपी नामे आकर्षण रमेश श्रीमाड वय 30 वर्ष याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्याचा शोध घेऊन नमूद सर्व आरोपींविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करत आहेत. सदरील कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजणे, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार अर्चना भड, अविनाश फुलपगारे, चंद्रकांत बागडे, सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी ही कामगिरी केली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.